आजी, मी आज तुझ्याशी छान गप्पा मारायला आले. आजी, तुला एक सांगू, तू ना कायम मला माझी एक मैत्रीण आहेस असंच वाटत आलंय, जिच्याशी मी मन मोकळेपणाने मनातलं सगळं काही बोलू शकते. आजी, जर का तू आता आमच्यासारखी चालत बोलत असतीस तर सगळ्यात आधी ही गोष्ट मी तुलाच सांगितली असती की मी कुणाच्या तरी प्रेमात पडतीये. म्हणजे आता पण हे सगळं मी सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगतेय. पण जसं मी म्हटलं तसं तू जर का आता आमच्यासारखी चालत बोलत असतीस तर माझ्या बाजूने तू घरातल्यांना ही गोष्ट नीट समजावून सांगितली असतीस ना. आणि तुझा शब्द म्हणजे या घरातला शेवटचा शब्द, ज्याला कोणी नाही म्हणूच शकत नाही. आजी, तुला सांगू, म्हणजे तू ओळखत असशील त्यांना, बाबांचे बॉस जयंत कानेटकर. ते बऱ्याचदा आपल्या घरी सुद्धा येऊन गेले आहेत, सगळ्यांना भेटले आहेत. आणि तुला माहितीये का, आता मी सुद्धा त्यांच्याच दुसऱ्या ऑफिसमध्ये जॉब करते. आता ते माझे पण बॉस आहेत. म्हणजे तसं कामानिमित्त आमचं एकमेकांशी खूप बोलणं व्हायचं. मध्यंतरी तर मला एके ठिकाणी कॉन्फरन्सला पण घेऊन गेले होते. म्हणजे तसं कामानिमित्त आमचं एकमेकांशी सतत बोलणं सुरूच होतं. पण तरीही त्यांच्याशी बोलताना कायम मला असं जाणवायचं की नक्कीच त्यांच्या मनात माझ्यासाठी काहीतरी स्पेशल फिलिंग्ज आहेत. आणि तुला माहितीये, तसंच झालं. आजी, काल जयंत कानेटकरांनी मला प्रपोज केलं. मिस जानवी, will you be my forever partner? ते पण असं एकदम फिल्मी स्टाईलमध्ये, गुडघ्यावर बसून वगैरे. आजी, तुला सांगू, जेव्हा काल त्यांनी मला प्रपोज केलं ना, तेव्हा मला खूप भारी वाटलं. म्हणजे मलाही त्यांच्याबद्दल स्पेशल वाटायचं, पण तरी कळत नव्हतं की हे प्रेम आहे की नाही. पण नाऊ आय रिअलाइज, स्पेशल वाटणं म्हणजेच प्रेम असतं ना. आणि आजी, मला कळलं. आजी, आय मीन लव्ह. आजी, ही जयंत कानेटकरांच्या प्रेमात पडलीये. आजी, तुला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटलं ना. उठून बसायचंय तुला. थांब थांब, सावकाश. सर, सांग ना आजी, तुलाही छान वाटलं ना हे ऐकून. मला वाटलंच होतं तू माझ्या आणि जयंत सरांच्या प्रेमाला नक्की सपोर्ट करशील. आणि बघ, तसंच झालं. तू तर मला आशीर्वाद पण दिलास. आजी, थँक्यू 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 सो मच. मी भावनाला थांबवलं, त्याला एक कारण आहे. आई, कारण? कसलं कारण? डॉक्टरांनी सांगितलंय की काही खाल्ल्याशिवाय गोळी घ्यायची नाही. म्हणून आधी मी तिला काहीतरी खायला देते आणि त्यानंतर आठवणीने गोळी देते. तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे, पण आठवणीनं गोळी दे म्हणजे झालं ना. आई, तुम्ही असं का थांबवलं मला? डॉक्टरांनी असं काही नाही सांगितलंय. काय झालंय? भावना, अगं, जेव्हा आई आणि नीलांबरी तुला भेटायला आल्या होत्या ना, तेव्हा हे बघ, तुझी काळजी घेत आहेत, तुला हवं नको ते विचारतात, ही सगळी नाटकं आहेत त्यांची. त्यांना खरं तर तुझं हे होणारं बाळ नकोच आहे. आओ, पण आजी किती चांगलं वागत होता माझ्याशी. आज ओळखतेस का आईंना? आईंना कुठलीही गोष्ट हवी असेल ना तरी त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात, काही करतात आणि त्या पूर्ण करतात.
म्हणजे त्यांचं सगळं वागणं खोटं होतं? हो भावना, मी सुद्धा या घरामध्ये असे असे अनुभव घेतलेत, म्हणून सांगते तू तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप. कसले अनुभव? कशाबद्दल बोलताय तुम्ही आई? ह्यांच्या आणि आईंच्या हट्टामुळे मलाही 2 वेळा बाळ गमवावं लागलंय माझा. हो, पण का? त्याबद्दल मी तुला नंतर कधीतरी सांगेन, पण आता माझं ऐक. हे बघ, तू स्वतःची काळजी घे. यांना, आईंना आणि नीलांबरीला सुद्धा तुझं हे बाळ झालेलं नको आहे, त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत ना तुझं हे बाळ पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक लक्षात ठेव, मी आणि सिद्धू आमच्या दोघांशिवाय तुला कोणी काही खायला प्यायला दिलं ना तरी कोणाच्याही हातून काही घेऊ नकोस. मी तुला वचन देते, तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या आड येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी खंबीरपणे सामोरी जाईन. मी काळजी घेईन तुमची दोघांची. आई, तुम्ही सगळ्या घराच्या विरोधात जाऊन मला साथ देताय. आज फक्त तुमच्यामुळे बाळावर आलेलं संकट दूर झालंय. मी खरं सांगू, तुम्ही माझी इतकी काळजी घेता ना की आपल्यात सासू सुनेचं नातं आहे असं मला कधी वाटतच नाही. तुम्ही माझी खूप जवळची मैत्रीण आहात असंच वाटतं मला कायम. आता इथून पुढे आपल्याला असंच एकत्र राहायचंय भावना. आणि हे बघ, हे सत्य आपल्याला कळलंय हे तू कोणालाही सांगू नकोस. सगळीकडे डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दे. हे जर कोणाला कळलं ना तर उगाच घरातलं वातावरण बिघडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तुझी काळजी घे, कारण तू जर टेन्शन घेतलंस ना तर त्याचा बाळावर परिणाम होईल. आई, मी अजिबात टेन्शन घेणार नाहीये आणि बाळाची काही काळजी करूच नका, कारण बाळाची आई फायटर आहे आणि तिला सपोर्ट करणाऱ्या तिच्या दोन्ही आज्या सुद्धा. तुम्ही आणि सिद्धिराज दोघंही माझ्यासोबत असताना हे बाळही फायटर होणार यात काही वादच नाही. ठरलं तर मग आजपासून आपली एक टीम. आपण बाळाला खूप छान वाढवू. अहो मला अगं बाई, तुम्ही दोघं आलात? बरं झालं लवकर आलात ते. मग उद्याच्या हळदी कुंकवाची तशी तयारी झालेली आहे, पण जरा तोरण डेकोरेशन फुलांचं जरा बघाल तुम्ही. आणि अहो बायकांना वाण देऊ त्यात गुलाबाची फुलं देते नाही, चांगली टपोरी गुलाबाची फुलं सांगू आहे ना? चालेल चालेल, चांगली गप्पा. तुम्ही काय गप्पा मारताय? मी काय सांगते ते तुम्ही ऐकलं का? लक्ष्मी थांब जरा. काय झालं? आरती, सगळं ठीक आहे ना? चेहरे असे का दिसतात तुमचे? काय झालं? काही सांगायचंय का? व्यंकी काय झालं? हा आरती, काही बोलायचंय का? होय आई, बाबा, त्याचं काय आहे, उद्यापासनं ते इंग्लिश फुलांच्या शेतीचे कोर्स आहे. आम्ही तुम्हाला तेच विचारायला आलो होतो का मी तिकडं गेलं तर चालेल काय? अगं एवढंच ना? मग ते विचारायचंय काय? हे बघ, तुझी जायची इच्छा आहे ना, मग जरूर जा. पण आई, तुम्हाला मदत करायला नाही हो जमणार. अगं त्यात काय एवढं, नवीन काहीतरी शिकायला चाललीस ना, आणि मदतीचं म्हणशील तर जानू आहे ना, आम्ही करू. तू केव्हा येशील? संध्याकाळपर्यंत येशील ना? नाही आई, ते म्हणजे काय झालंय, कोर्स पंजाबला आहे. काय? पंजाबला? 6 महिन्याचा निवासी कोर्स आहे, म्हणून मग उद्या मुंबईवरनं पंजाबसाठी गाडी आहे. मुंबईहून? अरे हा, तू जाशील सोडायला, पण मला वाटलं की इकडेच कुठेतरी आहे. हे तर लांब आहे शिबिर. ते बरोबर आहे आई, पण काय आहे ना, संधी लई मोठी आहे, मग चुकवायला नको वाटतंय हो. लई शिकायला मिळेल म्हणून चालली आहे. जाऊ ना?